नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे 2026च्या महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम. या फेलोशिपबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळते आणि ते स्वाभाविकही आहे. आज आपण या फेलोशिपसाठी अर्ज करण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत. केवळ नियम वाचून दाखवण्यापेक्षा त्यामागचा नेमका अर्थ आणि तयारीसाठी काही प्रॅक्टिकल टिप्स देखील आपण इथे समजून घेणार आहोत. सर्वात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की राज्य शासनाचा हा कार्यक्रम सुरू करण्यामागचा मूळ हेतू काय आहे. थोडक्यात सांगायचं तर शासनाला केवळ पुस्तकी हुशार असलेले उमेदवार नको आहेत. त्यांना असे तरुण व्यावसायिक हवे आहेत जे प्रबळ विश्लेषणात्मक क्षमतेने युक्त असतील, ज्यांच्याकडे समाजसेवेची खरी आवड असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे प्रशासकीय स्तरावर येणारी आव्हाने प्रत्यक्ष सोडू शकतील. बौद्धिक क्षमता आणि प्रत्यक्ष कामाची समज पारखणे हा या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे. आज आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत, तर सुरुवात करूया फायदे आणि लाभांपासून. त्यानंतर पात्रता आणि आवश्यक अटी, मग निवड प्रक्रिया, परीक्षेचं स्वरूप व अभ्यासक्रम, अंतिम निवडीचे गुणांकन आणि शेवटी या कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती. ही रूपरेषा म्हणजे फेलोशिप मिळवण्याचा एक प्रकारे रोडमॅपच आहे. चला तर मग थेट पहिल्या विभागाकडे वळूया, फायदे आणि लाभ. हजारो उमेदवार या फेलोशिपसाठी का धडपडत असतात त्याची कारणे आता आपण पाहू. आता हा आकडा पहा. उमेदवारांना दरमहा एकूण 61,500 रुपये एवढी भरघोस रक्कम विद्यावेतन म्हणून मिळते. यामध्ये 56,100 रुपये हे मूळ विद्यावेतन आहे आणि प्रवास तसंच इतर अनुषंगिक खर्चासाठी दरमहा 5,400 रुपये ठोक स्वरूपात दिले जातात. प्रशासकीय क्षेत्रात काम करताना सुरुवातीलाच मिळणारा हा एक अत्यंत भक्कम आर्थिक आधार आहे. पण इथे फक्त आर्थिक फायदाच नाही, तर मिळणारी प्रतिष्ठा खूप मोठी आहे. फेलोशिपच्या काळात शासकीय सेवेतील गट अ म्हणजे ग्रुप ए अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा मिळतो. अधिकृत तात्पुरते ओळखपत्र आणि शासकीय ईमेल आयडी देखील दिला जातो. याशिवाय 8 दिवसांची रजा आणि अपघात विम्याचं संरक्षण मिळते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 12 महिन्यांचं फील्डवर्क आणि विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर थेट IIT बॉम्बेकडून स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाते. व्यावसायिक प्रगतीसाठी हा एक गेम चेंजर ठरू शकतो. विभाग 2, पात्रता आणि आवश्यक अटी. आता इतके मोठे फायदे आहेत तर साहजिकच निकषही तितकेच कडक असणार आहेत. आपण पात्र आहोत की नाही ते आता तपासून पाहूया. इथे वयाची अट अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते. 8 मे 2026 रोजी वय 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. म्हणजेच जन्म 8 मे 2000 ते 8 मे 2005 या दरम्यानचा असावा. शिक्षणाबाबत कोणत्याही शाखेची पदवी चालते, पण किमान 60% गुण असणं अनिवार्य आहे. सोबतच किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा लागतो. इथे खूप चांगली बाब म्हणजे जर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप केली असेल किंवा स्वतःचा पूर्णवेळ व्यवसाय चालवला असेल तर तो अनुभवही ग्राह्य धरला जातो. विभाग 3, निवड प्रक्रिया. जर हे सर्व निकष पूर्ण होत असतील तर पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष निवड प्रक्रिया कशी असते ते समजून घेणे. ही प्रक्रिया एका फनेलसारखी काम करते, जे उमेदवारांची खरी कसोटी पाहते. परीक्षा केंद्रावर ऑनलाईन वस्तुनिष्ठ आणि निबंध चाचणी होते. पण इथे एक खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे. केवळ वस्तुनिष्ठ चाचणीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 210 उमेदवारांचीच पुढील टप्प्यासाठी निवड होते. जर या टॉप 210 मध्ये क्रमांक आला नाही तर लिहिलेला निबंध तपासलाच जात नाही. त्यानंतर या 210 उमेदवारांच्या निबंधांचे मूल्यांकन होते, त्यांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाते आणि मग अंतिम 60 जणांची यादी जाहीर होते. विभाग 4, परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम. आता प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस काय होतं आणि अभ्यास कसा करायचा ते पाहूया. परीक्षा केंद्रावर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. पहिली आहे वस्तुनिष्ठ चाचणी, ज्यात 100 बहुपर्यायी प्रश्न आणि 100 गुण असतात, पण वेळ असतो फक्त 60 मिनिटे. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ. ही परीक्षा मुख्यत्वे इंग्रजीत असते. दुसरीकडे लागलीच निबंध परीक्षा होते. 3 पैकी 1 विषय निवडून जास्तीत जास्त 500 शब्दांत निबंध लिहायचा असतो, ज्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळतो. निबंध इंग्रजी किंवा मराठीत लिहिता येतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो संगणकावर टाईप करावा लागतो. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी टायपिंगचा सराव असणं अत्यंत गरजेचं आहे. अभ्यास करताना फोकस कुठे ठेवायचा? या 100 गुणांची विभागणी खूप बारकाईने केली आहे.
सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि कौशल्य म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आणि निर्णय क्षमता या 3च विषयांवर प्रत्येकी 20 असे एकूण 60 गुण आहेत. तसेच प्रशासनासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्य जसे की कणव आणि लवचिकता यावर 15 प्रश्न असतात. माहिती तंत्रज्ञान, गणित आणि भाषा यावर उरलेले प्रश्न आहेत. तयारीसाठी एक छोटी पण महत्त्वाची टिप: चालू घडामोडी, विशेषतः महाराष्ट्र आणि भारताचे सामाजिक आर्थिक प्रश्न आणि प्रॅक्टिकल समस्या निराकरणावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. विभाग 5 अंतिम निवडीचे गुणांकन. समजा या कठीण परीक्षा पार करून मुलाखतीपर्यंत मजल मारली तर अंतिम निर्णय कसा घेतला जातो? इथं मार्कांचं विभाजन पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. वस्तुनिष्ठ चाचणीचा वाटा 30% आहे, निबंध लेखनाचा 20% आहे. पण अंतिम निवडीचं पारडं ज्या एका गोष्टीवर सर्वात जास्त अवलंबून आहे ती म्हणजे वैयक्तिक मुलाखत. अंतिम गुणांपैकी तब्बल 50% वेटेज या मुलाखतीला आहे. मुलाखतीचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान तपासणे नसून प्रत्यक्ष प्रशासकीय काम करताना तुमचा दृष्टिकोन, निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व कसं आहे हे तपासणं हा असतो. विभाग 6 महत्त्वाच्या अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या काही अतिशय कडक नियमांची जाणीव असणं आवश्यक आहे. शासन इथे 100% समर्पणाची अपेक्षा करतं. हा एक पूर्णवेळ कार्यक्रम आहे, त्यामुळे ह्या काळात कोणतीही दुसरी नोकरी, व्यवसाय किंवा अभ्यासक्रम करता येत नाही. ज्या अधिकाऱ्यासोबत किंवा प्राधिकरणात नियुक्ती होईल तिथल्या मुख्यालयाच्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने राहावं लागतं. कामाच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्या लागतात आणि गरजेनुसार जास्तीचा वेळ किंवा प्रवास करण्याची तयारी असावी लागते. अत्यंत कडक नियम म्हणजे या काळात कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, 12 महिन्यांचा हा कार्यकाळ संपल्यानंतर शासनातर्फे कोणत्याही कायमस्वरूपी नोकरीची हमी दिली जात नाही हे आधी स्पष्ट करण्यात आलं आहे. तर ही होती महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती. ही संधी जितकी प्रतिष्ठित आणि फायदेशीर आहे तितकीच ती आव्हानात्मक आणि कठोर देखील आहे. उमेदवाराचा संयम, ज्ञान आणि निर्णय क्षमता या सर्वांची इथे पदोपदी कसोटी लागणार आहे. म्हणूनच शेवटी हा विचार करणं महत्त्वाचं ठरतं की या सर्व कठोर प्रक्रियेतून जाऊन महाराष्ट्राच्या प्रशासनात थेट योगदान देणाऱ्या त्या 60 जणांमध्ये सामील होण्याची आपली खरोखरच तयारी आहे का? योग्य नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्नांनी हे नक्कीच साध्य होऊ शकतं.